पेणच्या गणेश मूर्ती महागल्या, युद्ध, महागाई आणि पुराचा तिहेरी फटका। जगभरात गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। आखाती देशातील युद्ध, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि जुलै महिन्यात पेण परिसरात आलेल्या महापुरामुळे अनेक गणेश मूर्तिकार व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे। भोगावती आणि बाळगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी अनेक मूर्तिकारांच्या गोडाऊनमध्ये शिरले, त्यामुळे तयार आणि अर्धवट अवस्थेतील असंख्य मूर्ती वाहून जाऊन विरघळून गेल्या। यामध्ये मूर्तिकारांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे। माती, रंग, पीओपी आणि वाहतुकीच्या दरातही वाढ झाल्याने यंदा 1 फुटी मूर्तीपासून ते 10 फुटी मूर्तीपर्यंत सर्वच मूर्ती 20 ते 30% महागल्या आहेत। त्यामुळे ग्राहक आणि मूर्तिकार दोघेही अडचणीत सापडले आहेत। आपल्याला माहितीच आहे की अमेरिका आणि इराणमध्ये जो युद्ध गेले 3-4 महिने चालू आहे आणि त्या युद्धाचा परिणाम अक्षरशः भारत देशावर नव्हे तर पूर्ण जगभर पडलेला आहे। या युद्धामुळे इंधनाच्या प्रमाणामध्ये जवळ 20-30% वाढ झालेली आहे आणि आपला येणारा रॉ मटेरियल हा देशातील कानाकोपऱ्यातून येतो। त्यामुळे प्रत्येक पीओपी असो किंवा शाडू माती असो किंवा लागणारा नारळाचा काथा या प्रत्येक याच्यावरती जवळजवळ प्रति टनामागे 200-300 रुपयाची वाढ झालेली आहे आणि ही वाढ झाल्यामुळे साहजिकच गणपतीच्या मूर्तीमध्ये 15-20% वाढ झालेली आहे। त्याच्या अनुषंगाने आता जे येऊन गेला 7 जुलै रोजी जो पाऊस आणि त्या पावसामुळे अमरापूर विभागामध्ये तसंच पेण तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी कारखान्यामध्ये घुसले। तयार असलेल्या मूर्त्या कलर केलेल्या पीओपीच्या असो वा शाडूच्या असो या अक्षरशः वाहून गेल्या। प्रवाह इतका होता की मूर्ती थांबवता देखील आली नाही। कंप्लीट असलेली मूर्ती जे आपण उद्या डिलिव्हरी करणार होतो अशा मूर्त्या ह्या देखील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या। शाडू मातीच्या मूर्त्या पण देखील या मूर्त्यांचा अक्षर चिखल झाला। उरल्या सुरल्या मूर्ती ज्या काही 100तून 10-15 डोक्या होत्या त्याचा तर रिपेंट करायचं काम चालू आहे। त्यामुळे काय आलं त्या अक्षरशः गणपती कारखानदारांवर या मूर्त्यांचा आणि या कामाचा ताण पडलेला आहे।